हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती. आज आपण रेशनच्या तांदळाच्या पिठाचे खिच्या पापड बनवण्याची सोपी पद्धत पाहणार आहोत. रेशनचे तांदूळ नसेल तर दुसरा तांदूळ वापरू शकता. हे तांदळाचे पापड चविष्ट व खुसखुशीत बनतात, तसेच पांढरे शुभ्र व तिप्पट फुलतात. एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. पापड कसे झालेत हे नक्की सांगा. त्याचबरोबर माझे व्हिडिओ कुठून पाहता हे कमेंट करून सांगा. अशा पद्धतीने पापड करून पाहिले तर तुम्हीच म्हणाल की ही पद्धत आधी का माहीत नव्हती. एवढे पापड फुलतात आणि चविष्टही लागतात आणि खुसखुशीतही होतात. व्हिडिओमध्ये बघू शकता की पापड किती पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत झाले आहेत. चला तर मग पाहूया तांदळाच्या पिठाचे खिचिया पापड कसे बनवायचे. येथे 1 किलो तांदळाचे पीठ घेतले आहे. तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून गिरणीमधून पीठ दळून आणले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचे प्रमाण. 1 पातेलं पिठाला 1 पातेलं पाणी घेऊन पाणी गरम करून त्यामध्ये जिरं टाकायचं. 1.5 चम्मच पापड मसाला आणि 2 चम्मच मीठ टाकलं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर तांदळाचे पीठ टाकायचे आणि बेलण्याने वैरायचे. हे करत असताना गॅस बंद ठेवायचा. व्यवस्थित असे हलवून घ्यायचे. पीठ राहणार नाही याची काळजी घ्यायची. व्यवस्थित पीठ मिक्स करून झाल्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पीठ चांगले वाफवण्यासाठी 5 ते 10 मिनिट झाकून ठेवायचे. याची काळजी घ्यायची आहे की पीठ थंड होऊ द्यायचं नाही. पाणी न वापरता पीठ मळून घ्यायचे आहे. साहित्याची पूर्ण माहिती व प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तेथेही बघू शकता. त्याचबरोबर व्हिडिओ पूर्ण बघितला तरच तुम्हाला पूर्ण माहिती समजणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे किंवा पिठाचे रोल ही करू शकता. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असे मळून घ्यायचे आहे. हे तांदळाच्या पिठाचे पापड करण्यास 8 तास वाटत असला तरी चवीला खूप छान लागतात. असे पिठाचे गोळे करण्यास अवघड वाटत असले तर रोल करू शकता. हे गोळे वाफवण्यासाठी आपण मोदकाच्या चाळणीमध्ये ठेवणार आहोत. या चाळणीमध्ये पूर्ण गोळे बसणार नाहीत म्हणून निम्मे गोळे मी नंतर वाफवून घेणार आहे. हे तांदळाच्या पिठाचे गोळे 15 मिनिट वाफवून घ्यायचे आहेत. थोडेसे थंड झाल्यानंतर हे गोळे कॅरीबॅगमध्ये भरणार आहोत. त्यानंतर बेलण्याच्या साहाय्याने गोळे फोडून घ्यायचे. फोडून झाल्यानंतर हे पीठ मळून घ्यायचे. तांदळाचे केलेले गोळे फोडण्यासाठी असे बेलण्याने करून घ्यायचे. फोडून घेतल्यानंतर हे व्यवस्थित मळून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित तांदळाचे पीठ मळून घ्यायचे. जेवढे जास्त मळता येईल तेवढे मळायचे म्हणजे व्यवस्थित गोळे करता येतात. हे गोळे आपण लाटून घेणार आहोत. पुढे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजेलच. आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे पीठ काढून घ्यायचे आणि राहिलेले कॅरी बॅगमध्ये ठेवायचे. येथे एक काळजी घ्यायची आहे की ठेवलेले पीठ थंड होऊ द्यायचे नाही. गरम गरम गोळे लाटून घ्यायचे आहेत. तसेच हे गोळे पटपट लाटून घ्यायचे आहेत. तसेच हे गोळे थंड झाल्यानंतर लाटताना काटामध्ये चिरतात, त्यामुळे पटपट लाटून घ्यायचे आहे आणि कॅरी बॅगमध्ये झाकून ठेवायचे. कॅरी बॅगमध्ये झाकून ठेवल्याने हे गोळे थंड होत नाही, गरम राहतात. लाटतानाही व्यवस्थित लाटता येतात. थोडासा पिठाचा गोळा बाजूला काढून व्यवस्थित मळून पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे, कारण पूर्ण व्हिडिओ पाहिला तरच पूर्ण आणि अचूक माहिती कळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. गोळे करून झाल्यानंतर 2 जाडसर प्लास्टिक कागद घ्यायचे. या प्लास्टिकच्या कागदाला थोडेसे तेल लावायचे. गोळा ठेवायचा आणि एका वाटीच्या साहाय्याने किंवा प्लेटच्या साहाय्याने प्रेस करायचे. प्रेस करून झाल्यानंतर हे पापड पातळ लाटून घ्यायचे आहे. जेवढे तुम्ही पातळ लाटाल तेवढे पापड खुसखुशीत होणार आहेत. लाटत असताना जास्त प्रेस करायचं नाही, हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. जास्त प्रेस केल्याने पापड गोल येणार नाही. त्याचबरोबर रेसिपीची टिप, साहित्य प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तिथे जाऊन चेक करा.
व्हिडिओमध्ये बघू शकता गोल आणि व्यवस्थित पापड बनवता आले आहेत. हे तांदळाचे पापड फॅन खाली सुकवून नंतर उन्हामध्ये टाकले. हे पापड थोडेसे सुकल्यानंतर पलटून घ्यायचे. त्यानंतर रात्री फॅन खाली सुकायला ठेवायचे. रात्री फॅन खाली सुकून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये थोडा वेळच ठेवायचे. तांदळाचे पापड दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये घालत असताना एक काळजी घ्यायची आहे की पापड जास्त वेळ उन्हामध्ये ठेवायचे नाहीत. तांदळाचे पापड बराच वेळ उन्हामध्ये ठेवल्यानंतर त्याला चीर पडते किंवा त्याचे तुकडे होतात. पापड वाळून झाल्यानंतर गरम तेलामध्ये तळून घ्यायचे. तळत असताना बघू शकता की पापड किती फुलले आहेत आणि पांढरे शुभ्र झाले आहेत. तांदळाचे पापड बनवत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की जेवढे तुम्ही पातळ लाटाल तेवढेच पापड खुसखुशीत होतात. त्याचबरोबर पापड पातळ लाटल्यास तिप्पट फुलतात. पापड लाटताना एवढे पातळ लाटायचे की पापड ट्रान्सपरंट झाला पाहिजे. म्हणजेच पापड वाळून झाल्यानंतर पापड हातात घेतल्यानंतर हाताची बोटे दिसली पाहिजे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी नवीन टाकलेले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. नंतर भेटूया छानशा अशा नवीन व्हिडिओमध्ये.